तर काय सांगाल, आज पक्षप्रवेश होता, नेमकं कोणी पक्षप्रवेश केला आणि किती जणांनी पक्षप्रवेश केला? बघा तुम्ही आज या ठिकाणी 250 जणांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। तुम्ही बघत असाल गेले 4-5 दिवसापासून आपले या ठिकाणचे आमदार यांनी एक फार मोठा कष्ट केलेला की या ठिकाणी काही बोगस पेपराच्या माध्यमातून रोहिंग्या मुसलमान या ठिकाणी कोण वावरत आहेत आणि या ठिकाणी जर वावरत असतील तर फार धोक्याची घंटा आहे। तर मी नरेंद्र मेहता साहेबांना एवढं सांगू इच्छितो की आपण जे आदेशाप्रमाणे आपल्या विनंतीप्रमाणे सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी त्याच्यावर कारवाई केली, त्याचा आदेश दिला की सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि मराठी ज्यांना येत नसेल त्यांना मराठी यायला पाहिजे, नाही तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द होईल अशी त्यांची बातमी पसरल्यानंतर या ठिकाणी भीतीचं वातावरण झालं। आणि तुम्ही बघत असाल या ठिकाणी RTOच्या माध्यमातून या ठिकाणी परमिट मिळालेलं आहे आणि परमिट मिळाल्यानंतर त्याच्यावर फाईन पण मारलेला जातो। 20 ते 25,000 30,000 असे फाईन मारण्यात आलेला। तर त्या हिशोबाने आम्ही विचार केला की या ठिकाणी सगळ्यांचं आम्ही विचार घेतले, तर यांच्या मदतीसाठी कोण आलं नाही, पण महाराष्ट्र मनसेने आम्ही त्या ठिकाणी उभं राहिलो। पाठक साहेब असतील, सचिन साळुंखे असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आता सगळ्यांचा पक्षप्रवेश केला आहे। पक्षप्रवेश करण्याचं कारण एवढंच आहे की ज्या RTOने आम्हाला पेपर सबमिट सादर केलेले आहेत किंवा आम्हाला दिलेलं आहे प्रमाणपत्र, त्याची जर तुम्हीच पत्र दिलं आणि तुम्हीच आमच्यावर कारवाई करत असाल हे कुठेतरी अन्यायकारक आहे। तर ज्यांनी कुठे पेपर बनवले असतील आणि एजंटच्या माध्यमातून यांना फसवण्यात आलं असं यांचं म्हणणं आहे। तर मला एवढंच फक्त नरेंद्र मेहता साहेबांना सांगू इच्छितो की आपण जे समजा ते ठीक आहे, ते पुरावे तुम्ही दिलात, पण त्याच्यानंतरचं काय, त्याच्यानंतर पण सखोल चौकशी व्हायला पाहिजे। तुम्ही आमदार आहात, एक जबाबदारी व्यक्तीने जर तुम्ही अशी स्टेटमेंट दिली असाल तर कुठे ना कुठे त्याची शहानिशा पण होणं गरजेचं आहे। त्यामुळे हे गरीब रिक्षावाले जे आहेत ह्याच्यामध्ये कुठला जाती धर्माचा प्रश्न नाही आहे, मुसलमान भैया मराठी काही नाही आहे। जे त्यांनी प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं ते सत्य आहे, मराठी यायलाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर मराठी भाषा आपल्याला यायला पाहिजे, त्याच्या बाबतीत दुमत नाही। पण या ठिकाणी जे 25-25, 30-30 हजार जर पॅनल्टी लागत असेल कुणाच्या चुकीमुळे, RTOच्या चुकीमुळे, RTOने जर प्रमाणपत्र वगैरे सगळे तुम्ही तपासले असतील तर यांना गुन्हा मारायची गरज काय, फाईन मारायची गरज काय? तर ह्यांना मदतीसाठी कोण होतं, महाराष्ट्र मनसेनेमध्ये आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे। त्यांचं जे काय कारण ऐकलं ते आम्ही ऐकलेलं आहे आणि आम्ही जेवढे हे सभासद आता झालेले आहेत हे मनसेचे आता परिवारामध्ये सामील झालेले आहेत, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। आमदार नरेंद्र मेहता यांनी आरोप केला होता की रोहिंग्या मुसलमानांनी काही प्रमाणपत्र गाठल्या, याची शक्यता नाकारता येत नाही, कारण की आज थोड्याच्या संख्येने तुमच्या पक्षामध्ये रिक्षावाल्यांनी प्रवेश केला, त्यात काही रोहिंग्या मुसलमान मी माझ्या सभासदांना जे आता प्रवेश झालाय त्यांना एवढं सांगू इच्छितो की जे रोहिंग्या मुसलमान असतील त्याचं नाव आम्हाला डिटेक्ट करून द्या, त्याच्यात कठोरच्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे, आमची पण मागणी आहे। पण आमचं एवढंच मत आहे की त्यांच्या नादी त्यांच्या यांना कुठे कारवाई करताना जर इतर लोकांना पण त्रास होऊ नये हे पण RTOने आणि पोलिसांनी त्याची दक्षता घ्यावी ही आमची विनंती आहे। त्यामुळे नरेंद्र मेहता साहेबांना एवढंच मला सांगू इच्छितो की तुम्ही फक्त प्रमाणपत्र वगैरे जे खोटी पत्र दाखवलात, पण त्याच्यानंतर सखोल चौकशी कोण करणार? तुम्ही आमदार आहात, प्रताप सरनाईक आमदार आहात, मंत्री आहात, तर त्यांनी ती चौकशी करावी आणि जे कल्पित असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल पाहिजे, आमची पण मागणी आहे। आणि जे मराठी शक्तीचे वगैरे त्याच्यामध्ये आम्ही ठाम आहोत, याच्यामध्ये मराठी यायला पाहिजे। मी यांना पण सगळ्यांना सांगितलं मराठी शब्द तुम्ही फ्लुएंट बोलू नका, आपण काहीतरी आई माई काका आजी काहीतरी बोलू शकता की नाही। त्यामुळे त्या लोकांनी आम्ही विनंती करतो की तसं तुम्हाला महाराष्ट्राच्या संस्कृती जपायला लागेल, महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या आड कोण पण आलं तर आम्ही खपून घेतलं जाणार नाही, हे पण त्यांना सांगितलं। तुम्ही या संदर्भात हा प्रकरण समोर आला त्याच्यानंतर तुम्ही आंदोलन आम्ही बघा 16 तारखेचा अल्टिमेटम दिलाय, आम्ही 16 तारखेला पुरा मीराबाईंचे सगळे रिक्षा बंद करणार आहोत। आमचं म्हणणं एवढंच आहे की ज्या ठिकाणी RTO कुठे चुकत असेल, फक्त RTO रिक्षावाले दिसतात का त्यांना? त्या ठिकाणी ओव्हरलोडच्या गाड्या फार मोठ्या प्रमाणामध्ये करोड रुपयाचा हप्ता आहे, माझा जाहीर आरोप आहे, मी फार होशमध्ये बोलतोय, लक्षात घ्या। करोड रुपयाचा हप्ता आहे, त्यांना माहिती नसेल तर मी माहिती द्यायला तयार आहे। ओव्हरलोडच्या गाड्या येतात, RTO त्याच्यामध्ये कुठलं लक्ष देत नाही। पण हे रिक्षा चालक जे गरीब रिक्षा चालक आहे त्यांच्यावर टाच आणायचे जर जे प्रयत्न करत असेल ते आम्ही हाणून पाडू। आणि ऑफिसर यांना मी कळकळीची विनंती करतोय, हे रिक्षा चालक हे गरीब रिक्षा चालक आहेत, लक्षात घ्या। यांच्याबरोबर कुठे चुकीचं होता कामा नये ही आमची इच्छा आहे। त्याचबरोबर रिक्षा चालक जे माझ्याकडे प्रवेश केले असे इतर पण रिक्षा चालकांना मी हे पण विनंती करतोय, कुठल्याही नागरिकाला त्रास होईल ह्याचं पण असं वागू नका, भाडं नाकारू नका, कुठल्या महिला असतील पुरुष असतील त्यांच्या सौजन्याने वागा, एवढं पण त्याला माझ्याकडनं चेतावणी दिलेली आहे आणि विनंती करण्यात आलेली आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर याचा जो घोटाळा होता हा नेमका कोणत्या विभागामुळे झालेला आहे असं मला वाटतं? बघा RTOचं असं म्हणणं आहे की आम्हाला जे पेपर आलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही हे पेपर बनवलेले आहेत। माझं एवढंच मत आहे की तुम्ही जर प्रमाणपत्र चेक केल्यानंतर मग पॅनल्टी कसली, मग खोटे पेपर कसे आढळतात तुम्हाला? हा कुठेतरी विषय गंभीर आहे, लक्षात घ्या। त्यामुळे मला असं वाटतंय की RTO सगळ्यात मोठं फेल्युअर आहे आणि ह्याच्यावर अंकुश नाही कुणाचा, लक्षात घ्या। आज तुम्ही बघत असाल मोठे आज नरेंद्र मेहता साहेबांनी हेच रिक्षा चालक होते ज्यांना त्यांनी रेनकोट वाटप केलेले,
कळलं का? ह्यांच्यासाठी कोण समर्थन देणार, ह्यांना मदत कोण करणार, हा मोठा प्रश्न मला नरेंद्र मेहता साहेबांना पण आहे. इलेक्शनच्या टायमाला तुम्हाला हे सगळे आठवतात, काका मामा तुम्हाला सगळे दिसतात, पण अशा टायमाला त्यांना मदत करणं गरजेचं आहे. लग्न बारशाला सगळे येतात, लक्षात घ्या, पण अशा खराब टायमाला जर त्यांना मदत कराल ना, ती खरी खरी मदत समजायची. त्यामुळे त्यामुळे मला कळकळीची विनंती नरेंद्र मेहता साहेबांना, प्रताप सरनाईक साहेबांना, की ही गरीब वर्ग आहे, ह्याच्या ह्याच्या कुठला जाती धर्माचा प्रश्न नाही. लक्षात घ्या, न भैया, न मुसलमान, न मराठी, न हिंदू, काय असं हे नाहीये. हे सगळे रिक्षा चालक आहे, पोटा पाण्यासाठी करतात, त्यांना रोजीरोटी करू द्या. मोठ्या लोकांना सोडून जर ह्याच्यावर लागला असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. लक्षात घ्या, 16 तारखेला आम्ही आवाहन केलेलं आहे, ह्याच्यावर जॉईंट मिटिंग बसवावी अशी माझी परिवहन मंत्र्यांना मी त्यांना पत्र दिलेलं आहे, CP साहेबांना पत्र दिलं आहे. ह्याच्यावर ठोस कारवाई नाही झाली तर 16 तारखेला बंद अटल आहे. आम्ही रिक्षा चालकांच्या हितासाठी रोडवर उतरू. लक्षात